नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये न्यायालयामार्फत सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये ग्रंथपाल, पहारेकरी, माळी ही पदे या ठिकाणी भरली जात आहेत। कमीत कमी 4थी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, आणि तुम्हाला पे स्केल या ठिकाणी जो मिळत आहे तो 15,600 ते 21,769 या ठिकाणी मिळत आहे। अर्ज करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे कोणालाही फी आकारलेली नाही। विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज करू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। लघुवाद न्यायालय मुंबई भरती प्रक्रिया 2025 अंतर ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये तुमचं नोकरी ठिकाण अर्थातच लघुवाद न्यायालय मुंबई या ठिकाणी राहणार आहे। बघा त्यांनी काय म्हणलं आहे तर लघुवाद न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवर खालील नमूद पदांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी करण्यासाठी जे उमेदवार या ठिकाणी पात्र आहेत त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्ज तुम्हाला ऑफलाईन करायचे आहेत, हे फार लक्षात ठेवा। अर्ज तुम्हाला दिलेल्या फॉर्मॅटमध्ये फिलअप करून त्या ठिकाणी तो अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर सेंड करायचा आहे। यामध्ये टोटल ज्या जागा आहेत त्या तुम्ही बघू शकता। ग्रंथपाल लायब्ररीच्या टोटल एका जागेसाठी निवड, प्रतीक्षा 2 पदांची होणार आहे। पहारेकरी 2 जागा निवड, 4 जागा प्रतीक्षा यादीमध्ये आहेत। माळीची 1 जागा निवड असणार आहे, 2 जागा प्रतीक्षा यादीमध्ये या ठिकाणी राहणार आहेत। सो या बेसिसवर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे। यामध्ये बघूया आपण प्रत्येक पदासाठी लागणारं क्वालिफिकेशन आणि त्यानंतर क्रायटेरिया काय असणार आहे। तर बघा, पहिलं पद आहे ग्रंथपालचं, ज्यासाठी 10वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे। परंतु कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेच्या पदवीधारकास आणि कायद्याच्या पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल। या व्यतिरिक्त कमीत कमी तुमच्याकडे डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स असणे आवश्यक आहे। सो 10 पास, डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स, आणि त्यानंतरचे संगणकाचे कोणते एक प्रमाणपत्र ज्यामध्ये MSCIT असेल, CDACचं असेल, NILTचं असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता या पदासाठी अर्ज करण्यासाठी। आता यामध्ये वेतन श्रेणी या पदासाठी 21,700 ते 69,100 तुम्हाला पाहायला मिळत आहे। यामध्ये परीक्षेचे स्वरूप बघा, पहिल्यांदा तुमचे शॉर्टलिस्टिंग होणार आहे। त्यानंतर ग्रंथालय विज्ञान, संगणक मूलभूत आणि इंग्रजी व्याकरण या विषयावर तुम्हाला 50 गुणांची ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची तुमची एक्झाम घेण्यात येईल। सो ही एक्झाम असणार आहे। त्यानंतर तुम्हाला 1:3 मध्ये त्या ठिकाणी मित्रांनो जे उमेदवार असतील त्यांच्या 20 गुणांच्या मुलाखतीसाठी बोलवलं जाईल आणि त्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। सो पहिला क्रायटेरिया, पहिली तर तुमची एक्झाम असणार आहे मित्रांनो 50 गुणांची वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह टाईप, ज्यामध्ये ग्रंथालय विज्ञान याबाबतचे क्वेश्चन, संगणक मूलभूत आणि इंग्रजी व्याकरण याबाबतचे क्वेश्चन विचारले येतील। त्यानंतर 1:3 मध्ये सो आता एक जागा सिलेक्ट करायची असेल तर 3 कॅन्डिडेट इंटरव्ह्यूसाठी, आता प्रॉब्ली वेटिंग लिस्टमधल्या कॅन्डिडेटसाठी सुद्धा ते इंटरव्ह्यूसाठी बोलवतात का हे पाहिलं पाहिजे, आणि त्या बेसिसवर तुमची 20 गुणांची सुद्धा या ठिकाणी एक्झाम होणार आहे, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होईल। दुसरं पद आहे पहारेकरी वॉचमनचं, यासाठी 7वी उत्तीर्ण मराठी भाषेचं असणे आवश्यक आहे। सदृढ तुमची शरीरयष्टी आणि पदाचे कामाचे स्वरूप तुम्हाला त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे। वेतन श्रेणी या ठिकाणी 15,47,600 या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे। आता प्रत्येक पदासाठी त्यांनी कामाचं स्वरूप सुद्धा दिलेलं आहे, ते तुम्ही नोटिफिकेशनमध्ये अधिक त्या ठिकाणी पाहू शकता। आता या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप या पदासाठी बघा, अगेन या ठिकाणी शॉर्टलिस्टिंग होईल। त्यानंतर तुम्हाला इतिहास, भूगोल, सामान्य मराठी भाषा याबाबतची तुम्हाला 20 गुणांची एक्झाम त्या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर तुम्हाला 1:3 मध्ये इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल आणि 20 गुणांचा इंटरव्ह्यू होणार आहे। सो 40 मार्कांमार्फत तुमचं फायनल सिलेक्शन या पदासाठी राहील। तिसरं पद आहे माळी गार्डनरचं, यामध्ये अगेन उमेदवार शारीरिकदृष्ट्या सदृढ असावा, त्याचबरोबर कमीत कमी 4थी उत्तीर्ण असावा, 3 वर्षाचा तुमचा बगीचे, हिरवळ, वनस्पती, झाडे इत्यादी सुव्यवस्थित ठेवण्याचा अनुभव पाहिजे। मराठी भाषा लिहिता वाचता बोलता आली पाहिजे। शासन मान्य माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र धारण उमेदवारास त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल असं सांगितलं आहे। नसेल तरी तुम्ही बेसिक क्वालिफिकेशन अप्लाय करू शकता, मात्र असेल तर फार चांगली गोष्ट आहे, तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स मिळणार आहे। यामध्ये वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 तुम्हाला पाहायला मिळत आहे। यासाठी सुद्धा मित्रांनो पहिल्यांदा 20 गुणांची तुमची त्या ठिकाणी जे असणार आहे देखभालीबाबत प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बोलवण्यात येईल। तसेच शारीरिक क्षमता 10 गुणांची असणार आहे आणि त्यानंतर 10 गुणांचे इंटरव्ह्यू या ठिकाणी राहणार आहे। यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होईल। आता आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्यामध्ये एज लिमिट 18 ते 38 वर्ष राहणार आहे ओपनसाठी, आणि त्यानंतर अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे जे विशेष मागास प्रवर्गामध्ये आहेत त्यांच्यासाठी 43 वर्ष एज लिमिट राहणार आहे। या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता इतर सगळ्या गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत, त्याही तुम्ही रीड करू शकता। त्यानंतर बघा काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्यामध्ये पात्र उमेदवारांनी जाहिरातीबाबतचा जो परीक्षेचे मधला फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे। फॉर्मॅट तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदाचा उल्लेख जे लिफाफा असणार आहे त्या लिफाफ्यावर ठळक अक्षरात त्या ठिकाणी मेन्शन करून तो लिफाफा तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर त्या ठिकाणी सेंड करायचा आहे।
अर्ज सेंड करण्यासाठी तुम्हाला फक्त त्या ठिकाणी मित्रांनो स्पीड पोस्टद्वारेच तुम्ही त्या ठिकाणी सेंड करू शकता. RPID किंवा शीघ्र डाक सेवा स्पीड पोस्टद्वारे तुम्ही तो सेंड करू शकता. 25/9/2025 ही लास्ट डेट आहे या ठिकाणी अर्ज सेंड करायची. लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी तो अर्ज सेंड करू शकाल. आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी ज्यामध्ये अर्जासोबत कोणती मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे अथवा साक्षांकित प्रती जोडू नये. फक्त तुम्हाला अर्ज सध्या सेंड करायचा आहे. उमेदवारांना मूळ कागदपत्रे सादर करण्याबाबत योग्य वेळी सूचना केली जाईल. या व्यतिरिक्त या कार्यालयाने भरती प्रक्रियेकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारलेले नसून ही पूर्णपणे निःशुल्क आहे ही उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळे तुमचा जो फॉर्मॅट असणार आहे अर्ज तो त्याबरोबर तुम्हाला डिमांड ड्राफ्ट, पे ऑर्डर किंवा चेक जोडायचा नाही आहे. हे फार महत्त्वाचं आहे. उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत स्वतःच्या नावासह संपूर्ण पत्ता असलेला लिफाफा ₹5 डाक तिकीट लावून पाठवावा. ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. न्यायालयावर अर्ज करताना सगळ्या गोष्टी प्रॉपर फॉर्मॅटमध्ये फॉलो कराव्या लागतात तरच तुमचा अर्ज त्या ठिकाणी ग्राह्य धरला तो. काही मिस्टेक असेल तर ग्राह्य धरला जात नाहीये. सो एक वेळ नोटिफिकेशन डिटेलमध्ये रीड करा. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, क्वालिफाय होत असाल तर या ठिकाणी नक्की प्रयत्न करणे आवश्यक आहे. यावरती बाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारची डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.